कुंभमेळ्याच्या ठिकाणी जी वृक्षतोड शासनाने केली होती आणि करायची होती त्याच्यावरती सध्या बॅन आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या परिसरामध्ये आपल्या बीडचेच ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी वृक्ष प्राधिकरणाकडे तक्रार करून त्याच्यावरती सध्या तरी बॅन आणलेले. परंतु आता सध्या जी नाशिकमध्ये वृक्षतोड चालू आहे तर ती रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची वृक्षतोड चालू आहे. म्हणजे आता विकासाच्या नावाखाली नाशिकमधलं ज्या रस्त्याच्या कडेनं 300 वर्षापासून 400 वर्षापासूनची जी झाडं होती तर अशी हजारो झाडं सध्या तोडणं चालू आहे. म्हणजे याच्यामध्ये संशय असा आहे की 4 दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक धार्मिक मेळावा घेतला, संत मेळावा घेतला नाशिकमध्ये. आणि तो मेळावा घेतल्यानंतर असं काय त्यांनी त्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी स्थानिक सूचना दिल्या असतील माहीत नाही पडद्याच्या आडून. परंतु तो मेळावा झाला कीच नाशिकमध्ये पुन्हा एकदा वृक्षतोड सुरू झालेली आहे. म्हणजे जे शांत झालेलं वादळ होतं ते पुन्हा आता घोंगवायला लागलेलं आहे. आता प्रश्न आहे की सध्या मी सकाळीच संपर्क केला नाशिकच्या ठिकाणच्या प्रेमींना, तर त्यांनी सांगितलं की असं काही रस्त्याचं सध्या मोठं काही काम चालू नाही, पण तरीसुद्धा रस्त्याच्या कडीचे झाडं तोडणं चालू आहे. म्हणून याच्या आडून मला असं वाटतं आहे किंवा राजकीय युगो हर्ट झाला असेल मुख्यमंत्र्याचा आणि त्याचा सूड किंवा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांनी त्या नाशिकमध्ये ही वृक्षतोड चालू ठेवलेली असावी. परंतु जे काय होतं आहे तर ते निश्चितच वाईट होतं आहे. कारण या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी फक्त नाशिक शहरातलेच पर्यावरणप्रेमी नाही तर मुंबईवरून आणि पुण्यावरून देखील लोक नाशिकमध्ये दाखल होत आहेत आणि मागच्या 4 दिवसापासून त्या ठिकाणी विरोध केला जातो आहे. हा लोकांचा विरोध असूनसुद्धा प्रशासन त्या वृक्षतोडीवरतीच तटून आहे. मुळामध्ये सांगायचा प्रश्न असा आहे की शासन नेहमी काय सांगतं की रस्त्याच्या कडीचे आम्ही झाडं तोडल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही 10 पट झाडं लावू किंवा त्या झाडांचं आम्ही स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करू. आता आपल्या बीडच्याच नगर रोडच्या बाजूला अनेक मोठी वडाची झाडं होती, तर त्या झाडांचं स्थलांतर करण्यात आलं, त्यांची खोडं काढून दुसरीकडे लावली. तर जे काही 100-200 वडाची झाडं लावली असतील त्यातले 2 झाडं मला फक्त हिरवे दिसते ते सध्या, म्हणजे पालवी फुटलेले, बाकीचे खोडं वाळून गेले. ते का वाळून गेले? कारण तुम्ही त्या खड्ड्यात मांडले, परंतु त्या खड्ड्यामध्ये पाणी कोण सोडणार? बरोबर आहे का नाही? अगदी त्याच पद्धतीनं शासन जरी म्हणत असलं ना की आम्ही तोडलेल्या झाडाच्या 10 पट 100 पट झाडं लावतात, बरोबर आहे, मान्य आहे. परंतु ते 10 पट लावित नाही, रोपं आणतात, 1,00,000-2 लाखाचे 1,000-2,000 झाडं लावून टाकतात. लावल्यानंतर ना त्याला सुरक्षा यंत्रणा असते, सुरक्षा जाळी असते, ना त्याला कुणी पाणी देतं, ना त्याची राखण करायला कुणीही नसतं. आपल्या बीडला असंच पाठीमागे ज्यावेळेस आपल्या बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते काही झाडं लावण्याचं उद्घाटन करण्यात आलं. सांगितलं की 33 लाख झाडं लावली आणि लावली प्रत्यक्षात 1000च्या आतच. मग त्याच्यानंतर म्हणलं बाकीचे झाडं कुठं गेले? तर या ठिकाणच्या ते म्हणले की आम्ही तुतीचे झाडं लावली. महावृक्ष कोठं आणि तुतीची झाडं कुठं? हा मुद्दा पाठीमागे गाजला होता. बरं ठीक आहे, तुम्ही तुतीचे झाडं लावा नाही तर काही लावा, पण 1000-2000 झाडं लावण्यासाठी 42 कोटी रुपये खर्च झाले. म्हणजे झाडाच्या नावानं सरकार लावित तर नाही आणि उलट त्याच्या माध्यमातून पैसे कमवत आहे. तसंच नाशिकमध्ये काय की जरी म्हणत असले ना की आम्ही भरपूर झाडं लावू, तर ती झाडं लावली जाणार नाहीत. हायती झाडांचा नाश करायचा. एकीकडं कसं आहे माहिती का, आपल्यासारख्या लोकांनी किती जरी चांगल्या गोष्टीसाठी लढा दिला, रस्त्यावर उतरलो, तरी जे शासनामधले भ्रष्टाचारानं उन्मत्त झालेले जे मंत्री आहेत त्याचबरोबर अधिकारी जे आहेत, कारण त्यांना सर्वसामान्य माणसाचे जीव हे जीव दिसत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीनं आपल्या जीवाला काही किंमत नाही. आपण तडफडून मरावं, बिना पाण्याचं मरावं, प्रदूषित हवा आपल्याला मिळावी आणि तसेच आपण फुफ्फुसाच्या आजाराने मरावं अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण त्यांच्या व्यतिरिक्त या पृथ्वीवरती म्हणजे भ्रष्टाचारी लोकांशिवाय दुसरी माणसं म्हणजे माणसंच नाहीत असं त्यांचा कदाचित ग्रह झालेला असावा. आणि त्याच्यामुळं ही सगळी नासधूस या महाराष्ट्रात, या देशात चालू आहे. विकासाच्या नावाखाली आपली साधन संपत्ती
संपविली जात आहे आणि ती पुन्हा रिक्रिएट करण्यासाठी यांच्याकडं वेळ नाही. उलट त्या नावाखाली हे पुन्हा पैसाच कमवते. म्हणजे दोन्ही मार्गानं पैसाच कमवायचा आहे. विकासाच्या नावाखाली पैसा कमवायचा आहे आणि झाडं आणि पाणी निर्माण करण्याच्या नावाखाली सुद्धा पैसाच कमवायचा आहे. मरण मात्र सामान्य माणसाचं येतं आहे. मला असं वाटतं शेवटी यांना खरोखर जर विकास करायचा आहे आणि त्यांना आपलं पर्यावरणही जर राखायचं आहे तर जसं तुम्ही वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरती, BOT तत्वावरती रस्ते तुम्ही दिले की रस्त्यावरती टोल नाके बसवले, अगदी त्या पद्धतीनं तुम्ही या देशातली जी साधन संपत्ती आहे ती BOT तत्वावर द्या ना. ती कमीत कमी सुरक्षित तरी राहील, त्याची नासधूस तरी होणार नाही. कारण या ठिकाणी वन विभाग आहे ना, वन विभागाच्या नर्सऱ्या जर तुम्ही बघितल्या तर ओस पडलेल्या आहेत. ओस ज्या नर्सऱ्यामध्ये लाखो वृक्ष दरवर्षी तयार व्हायला पाहिजेत रोपं, ते हजारसुद्धा होत नाही. तो एका नर्सरीमध्ये 40-40 माणसं कामाला आहेत, पगारही आहे. म्हणून आता त्यांचा हिशोब मी करणार नाही किती लाखो रुपये त्यांच्या पगारावरती खर्च होत आहेत, परंतु त्यांच्यावरती होणाऱ्या खर्चाच्या पटीमध्ये 1000 वृक्ष म्हणजे तुम्ही किती वाईट परिस्थिती. म्हणजे फक्त तुम्ही देवाला निवद दाखविल्यासारखं करायचं म्हणून करायचं. ठीक आहे ना, मग एवढा खर्च वाचल ना शासनाचा. तुम्हाला भ्रष्टाचाराला दुसरीकडे निधी वळवायला सोपं जाईल. ज्या शासकीय नर्सऱ्या आहेत त्यांना निधी देण्यापेक्षा तुम्ही काय करा, एखाद्या सेवाभावी संस्थेला, एखाद्या होतकरू कार्यकर्त्याला किंवा एखाद्या इमानदार वृक्षप्रेमीला ती नर्सरी द्या चालवायला आणि त्याला सांगा की आम्हाला 10 रुपयाला झाड देवा तयार करू. ते देईल, ते 10 रुपये 5 रुपयात, कारण त्याचा जीव गुंतलेला आहे त्याच्यामध्ये. हे असं वाटोळं करण्यापेक्षा त्यांच्याकडून वृक्ष खरेदी करा ना. तुम्हाला अंगणवाड्याचा खाऊ बाहेरून BOT तत्वावर घ्यायला जमतो, तुम्हाला त्यामध्ये भाजीपाला घ्यायला जमतो. म्हणजे तुम्हाला सगळं खाजगी यंत्रणेकडून सरकारला घ्यायला चालतं आहे. म्हणजे इथं तुम्ही आउटसोर्सिंगची कामंसुद्धा आता शासकीय तुम्ही आउटसोर्सिंगद्वारे घ्यायला लागला. मग इथं हे आमचं जे नासधूस व्हायला लागलं पर्यावरण आहे, झाड आहेत, पाणी आहेत, ते द्या सामान्य माणसांना चालवायला. ते तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने चालवितील आणि राखतीलसुद्धा. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला तर पुण्य मिळणार नाही, पण कमीत कमी ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या ह्या लोकांना तरी आशीर्वाद देतील आणि धन्यवाद मानतील की नाही आमच्या पूर्वजांनी हे तरी केलं, त्यांच्या आडून तरी तुमचे पाप झाकून जातील. एवढं तरी काम करा माध्यमातून मला सुचवायचं आहे.